गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। पिंपरीमधील मोरवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। इंटरनेटवर आत्महत्येचे मार्ग शोधून थेट ऑनलाईन पद्धतीने घातक रसायन मागवत एका उच्च शिक्षित कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा थरारक प्रयत्न केला। हा भयंकर प्रकरणात कुटुंबातील कर्त्या वडिलांचा मृत्यू झालाय, तर आई आणि महाविद्यालयीन मुलगी अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत। शनिवारी सकाळी 9च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला। प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्यासाठी इंटरनेटचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे। संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विनोद पिलाई वय वर्ष 50 यांनी काही दिवसापूर्वी इंटरनेटवर विषारी धूर तयार करण्याबाबत माहिती शोधली असल्याचा संशय आहे। त्यानंतर त्यांनी सोडियम नायट्रेट हे जीवघेणे रसायन ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर केलं। हे रासायनिक द्रव्य कुरिअरच्या माध्यमातून थेट त्यांच्या घरात पोहोचलं। शनिवारी विनोद पिलाई यांच्या पत्नी सिल्जा वय वर्ष 45 शाळेत समन्वयक आणि मुलगी पौर्णिमा वय वर्ष 19 कॉलेज विद्यार्थिनी यांनी घरात प्रथम कोळसा पेटवला। त्यानंतर ऑनलाईन मागवलेले रासायनिक द्रव्य कोळशावर टाकून संपूर्ण घरात त्याचा विषारी धूर केला आणि आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला। यामध्ये उपचारापूर्वीच विनोद पिलाई यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आवड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घरून रासायनिक द्रव्याचा पदार्थाचा डबा, कुरिअरचे पाकिट, कोळसा आणि कोळशाची राख जप्त केली। या प्रकरणाच्या मुळापर्यंत तपास करण्यासाठी पोलीस आता संपूर्ण तांत्रिक तपास करीत आहेत। पोलिसांनी मृत विनोद यांच्या सहपत्नी आणि मुलीचे मोबाईल जप्त केले असून ते अनलॉक केले जात आहेत। त्यांनी इंटरनेटवर नक्की काय शोधले, हे रसायन कोणत्या वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी केले गेले, त्यासाठी पैशाचे ट्रान्झॅक्शन कसे झाले याची माहिती शोधली जाते। मिळालेल्या माहितीनुसार मूळचे केरळचे असलेले पिलाई कुटुंबीय पिंपरीत राहत होते। नोव्हेंबर 2024 मध्ये विनोद यांची खाजगी कंपनीतील नोकरी सुटली आणि कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले। या कर्जामुळे त्यांना नेहरूनगरमधील स्वतःचे घरही विकावे लागले। ते मोरवाडीत भाड्याच्या घरात राहत होते। घरात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आर्थिक अडचणीमुळे जीवन संपवत असून कोणालाही जबाबदार धरू नये असं लिहिलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।